पहिला बॉल घेऊन सिबान. पहिलाच बॉल प्रचंड वेगात टाकला होता. बॅटवही वेगात. मॅच दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण ठरणार. 8:19 मिनिटांनी मात्र एंडिंगला सुरुवात झाली आहे आणि इकडे काय घडलंय फक्त दिशा विकेट आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यावेळेस फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय. मागे फिल्डर नाहीये. बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय आणि हा बॉल सरळ सीमारेषा क्लिअर. सिबान आखूड टप्प्याचा बॉल पुल केलंय परंतु मागे फिल्डर आणि टेकन व्हेरी गुड कॅच. अजून एका वीरारुद्र 11 कोल्हेवाडी यावेळेस उडवलाय बॉल. स्ट्रोक चांगलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि या बॉलला सरळ पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. म्हणून पुढचा बॉल यावेळेस फुलर लेंथवर होता. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर उभे आहेत आणि तिथे झेल पकडला जातोय. अजून केल्यात सिबान आलेत. ओ पहिलाच बॉल प्रचंड वेग. लेग बिफोर विकेट साठी अपील आणि तिकडे पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे परंतु लगेचच फलंदाजी करणाऱ्या आतापर्यंत निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न. बॉल हवेत आणि फिल्डर बॉलच्या खाली. किरण खोळे त्यांनाही लढावं लागेल. पुढे सरसावत यावेळेचा बॉल सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय लागेल. विशेषतः सिबान शेख यांचं, अरफ शेख त्याचबरोबर प्रथमेश हासे आणि शेवटचं षटक निलेश सोंगाड यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं. तर मित्रांनो 40 झाल्यात. 41चं टार्गेट आहे आणि पाहूया त्या 41 धाव्यांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. कोण जाते सुपर 8ला आणि कोण जाते कॉलबॅकला ते येणाऱ्या 6 षटकात. ते एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे आपण अमोलचा बघत आहोत. एक निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पासाठी. यावेळेस चेंडू उडवला. पाहूया तिकडे क्षेत्ररक्षक आहेत चेंडूकडे पाहत आहेत आणि चेंडू जाणार आहे सीमारेषा. क्रिकेटचा खेळ सुद्धा भगवान श्रीकृष्णापासून चालू झाला. इथे रिव्हर्सिप आलेला आहे. पहा फलंदाज पडले झगडताय. चौकार मात्र खेळताय 4 धावांचा. इथे रिव्हर्सिप. या रिव्हर्सिपवर आपण बघणार आहोत दणदणीत षटकार. 6 धावा येणार आहे. बंपर प्राइज आहे हा षटकार. सतरा धावसंख्या धावपलकावर आहे. चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. खेळाडू थोडे शांत झालेले आहे. संघ मालक अश्विन आहे मैदानामध्ये. चेरप दिला पाहिजे ना अश्विननी. जसं काय आपण पाहतो ना अश्विन सारखा संघ मालक एक पाहायला मिळत आहे. बघा हलक्या हाताने चेंडू खेळलेला आहे. एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे पहा अरफ शेख कसा वेगात धावला. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाणार आहे. अक्षय आला. रिव्हर्सिप खेळला आणि चेंडू चालला सीमारेषा पार. 4 धावा मिळत आहेत. हा पुढचा चेंडू किरण सरांचा मैदानामध्ये आणि इथे पहा किरण सर आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हा पुढचा बॉल हवेत आहे. पहा क्षेत्ररक्षक फिरले. झेल टिपतायत आणि इथे आता विकेट इथे महत्वाची. सिबान शेख बाद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा जो क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे ना. अरबाजनी घाई केली आणि तिथे विकेट आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहतो धावचीची विकेट आली. त्यानंतर 2 महत्वपूर्ण फलंदाज अक्षय आणि सिबान मैदानाच्या माघारी दाखल झालेले आहेत. न्यू बॅटर आणि बघा नाही आता हॅट्रिकची संधी आलेली आहे. एक रनआउटची विकेट आहे. अनिल ज्ञानेश्वर खेमनर स्ट्राईकवर आहेत. पा इथे साकुर के ठाकुर का बल्ला चलता हुआ 6 रनों के लिए. निश्चित जर आपण पाहिलं तर हा पुढचा चेंडू बघूया. यावेळेस बॅटीचा एज एस्टनच्या बाहेर. इथे पहा आले चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक कोण जाणार चेंडूवर आले आणि झेल टिपतायत मनोज नाना जाय भावे आणि प्रथमेश हासे यांची विकेट आपल्याला पाहायला मिळते. बघ
यावेळेस मात्र मोठा फटका जयदीप जाधव इथे फायर करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकार जयदीप जाधवचा षटकार आलेला आहे. पहा, एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे. आपल्या घरातले बरेचसे लोक जे युट्यूबवर सुद्धा या मॅचचा आनंद घेत असतात, पाहत असतात की आपल्या घरातले पहा सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हर इथे आणि पहा षटकाराबरोबर इथे मात्र राजे उमाजी नाईक तुषार भाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजय यरमल संघ मालक असतील, तुषार शिंदे असतील, मल्ल